गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, नेहमी आपण हा जयघोष करतो। मात्र या जयघोषातील मोरया हा शब्द जो आहे तो चिंचवडचे महान साधू मोरया गोसावी यांना मिळालेल्या वरदानामुळे आपण उच्चारतो। आणि ही आख्यायिका काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। हे आहे चिंचवडचे महान साधू मोरया गोसावी यांचं समाधीस्थळ। पिंपरी चिंचवड आज उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीच्या मध्यस्थानी वसलेलं, कधी काळी धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध। त्यामुळेच या शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या तीरावर सुमारे 13व्या शतकात एक महान साधू होऊन गेला, ज्यांचं नाव होतं मोरया गोसावी। सुरुवातीला या मंगलमूर्ती वाड्यातील या कोठेश्वर गणरायाची आराधना करणाऱ्या मोरया गोसावी यांनी आपलं धार्मिक कार्य प्रारंभ केलं। पुढे मोरया गोसावी यांच्या अपार श्रद्धेची दखल घेत त्यांना श्री गणरायानं वरदान दिलं असं म्हणतात। आणि याच वरदानामुळे आपल्याला मिळाला तो गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, कोठेश्वर आहे, या कोठेश्वरापाशी त्यांचा काम होता। त्यांना इथल्या लोकांनी, आमच्या गावाल्यांनी, रबडे भोईर या लोकांनी इथं वास्तव्यास जागा दिलेली आहे। रोज नैमित्तिक पूजा अर्चा व दुपारचा नैवेद्य, त्रिकाल नैवेद्य असतो, रात्रीची मोठी दुपारती असते, असा रोजचा धार्मिक कार्यक्रम असतो। आपलं धार्मिक कार्य पूर्ण करून मोरया गोसावी यांनी इसवी सन 1561 मध्ये म्हणजे वयाच्या 186व्या वर्षी इथे संजीवन समाधी घेतली असं बोललं जातं। तेव्हापासूनच हे स्थळ गणेश भक्तांसाठी धार्मिक अधिष्ठानच झालंय। मोरया गोसावी यांच्या नंतर त्यांच्या इतर 7 शिष्यांनी सुद्धा इथे समाधी घेतली। या सगळ्यांची समाधी मंदिरं इथे आहेत। विशेष म्हणजे मोरया गोसावी यांचं हे मंदिर वास्तुकलेचा अजोड नमुना आहे, कारण अतिप्राचीन बांधकाम असून सुद्धा आजही पहिल्या समाधी मंदिरातील दगडी खिडकीतून आपण बघितलं तर शेवटच्या म्हणजे मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरातील गणेशाच्या मुख्य मूर्तीचं थेट दर्शन होतं। कारण त्याच्याकडे मागावं लागत नाही, त्याला आपल्या डोळ्यातलं कळतं की काय हवं यांना। काहीही मागत नाही, नारळ नाही, तूप नाही, काही नको आहे, फक्त त्याच्यावर श्रद्धा हवी आहे। आणि ती श्रद्धा ज्याने ठेवली तो जिंकला। कुठेही जायला नको, कुठल्याही तीर्थक्षेत्री जाण्यापेक्षा इथे येऊन तुम्ही डोकं टेकलात, त्याच्या चरणी जो न वाकला ना तो जिंकला आयुष्यात। मोठे आद्य गणेश भक्त हे श्री मोरया गोसावी यांचं इथं समाधीस्थान आहे, त्यामुळे ह्याला अष्टविनायका एवढंच महत्त्वाचं स्थान इथं मानलं जातं। आणि इथं ज्या 7 समाध्या आहेत आणि मंगलमूर्ती ह्याचं मिळून इथं जर मी येऊन दर्शन घेतलं तर अष्टविनायक दर्शन घेतल्याचं समाधान तुम्हाला लाभू शकतं। चिंचवड गावात संजीवन समाधी असलेले हे मोरयाचं मंदिर आणि या मंदिराचं पावित्र्य राखून जो कोणी श्रद्धाळू भाविक इथे येईल तर तो कधीही निराश न होता भरभरून घेऊनच जातो। अशा या महान साधू मोरया गोसावींच्यामुळे आपल्याला मिळालेल्या बाप्पांच्या नावाचा जयघोष आपणही करूयात। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।